हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज मला माझी स्वतःची जी काही छोटी मोठी कामं होती ना पेंडिंग, ती पूर्ण करायची होती. त्यासाठीच मी गावात आलेली होती. त्यामध्ये पहिलं म्हणजे ही माझी मनगटी मला ओवून घ्यायची होती. पण यावेळेस मी ना त्यामध्ये एव्हिल आय टाकून आहे ना छान असं ओवून घेणार आहे, म्हणजेच गाठून घेणार आहे. तर तेच गाठण्यासाठी मी आलेली होती आणि त्याचबरोबर आहे ना जो काही एक सोन्याचा मणी, त्याजवळ 2 छोटे-छोटे सोन्याचे मणी. तर मध्ये-मध्ये ट्रेंड आलेलं होतं बघा. तुमच्याकडे कदाचित असेल, तर मी पण ते घेतलेलं होतं आणि गाठलेलं होतं. पण मी ना पूर्ण ब्लॅक मण्यांमध्ये गाठलेलं होतं. मग आता म्हटलं मनगटी आपल्याला गाठायचीच आहे, तर आपण ते पण बरोबर घेऊन जाऊया आणि दुसरं थोडंसं काहीतरी वेगळं गाठून घेऊया, जेणेकरून ते घालता येईल. तर मनगटी मी अशी ओवून घेतलेली आहे. त्यामध्ये मस्त असा एव्हिल आय टाकून आहे ना, त्याला गाठून घेतला आणि लगेच तिथेच मी त्याला हातात घातलं आणि हा तो सोन्याचा मणी आणि त्याजवळ आहे ना माझ्याकडे छोटेसे 2 आहे ना सोन्याचे मणी. तर हे ना पूर्ण ब्लॅक मण्यांमध्ये होतं. तर आता मी त्याला आहे ना, एक ब्लॅक मनी आणि एक येलो मनी तर असं गाठून घेतलेलं आहे. आणि खरंच खूप सुंदर दिसत होतं आणि असं नवीन काहीतरी वस्तू आणली आणि ती आपण लगेच घालून नाही बघणार, असं तर कधी होणार आहे का? मग काय म्हटलं चला 1-2 दिवस तरी घालून घेऊयात आणि मग काय लगेच गळ्यामध्ये त्याला छान असं घालून घेतलं. इतकं सुंदर दिसत होतं आणि असं काहीतरी वेगळं घातलं ना, तर छानच वाटतं. आता 2-3 दिवस मी ते असंच ठेवणार आहे आणि सोन्याचं गंठण जे आहे ना, ते खरं सांगू का मला काढण्याची कधीच इच्छा होत नाही. पण इमर्जन्सी गर्दीमध्ये जर कुठे जायचं असलं ना, तर मग ते मला काढून ठेवावंच लागतं आणि तेव्हा जवळ घालण्यासाठी ना असं काहीतरी पाहिजे. म्हणून हा जो काही मणी आहे ना, तो असा छान गाठून घेतला आणि येताना मी हे 2 कॉर्ड सेट सुद्धा घेतलेले आहेत. ऑनलाईन मी चेक करत होती, पण मला पाहिजे तसे भेटतच नव्हते आणि कॉलरवाले जे काही टॉप असतात किंवा कुर्ती असतात ना, त्या मला खरंच खूप आवडतात. डेली यूजसाठी असे कॉर्ड सेट आहे ना, एकदम बेस्ट असतात आणि जेव्हा आपण असे रेडीमेड ड्रेसेस घेतो ना, टॉपला नाही म्हणजे कुर्तीला काही प्रॉब्लेम नसतो. पण ज्या काही पॅन्ट असतात ना, तर त्या मात्र आहे ना लगेच उचल्या जातात आणि इथेच उचल्या जातात. त्यामुळे मी जेव्हा पण रेडीमेड ड्रेसेस घेते ना, पहिलं त्याला स्टिच करून घेते, छान अशा टिपा मारून घेते. नंतर छान एकदा धुवून घेते आणि नंतरच त्या वापरायला काढते. तुम्ही पण असंच करत असाल, करत नसाल तर नक्की असंच करा. आणि हा अनुभव तुम्ही पण घेतलेला आहे. तुमच्या बाबतीत पण असं होतं का? नक्की मला कमेंट करून सांगा. स्वयंपाकाला सुरुवात करायची होती, पण माझं लक्ष आहे ना या छोट्याशा माझ्या आळूच्या बागेकडे गेलं आणि त्याचे पानं बघितले तर इतके मोठे-मोठे झालेले होते. म्हटलं चला आज जेवणामध्ये छान अशा अळूच्या वड्याच बनवून घेऊया. कारण खाली इतके छोटे-छोटे पानं आहे आणि त्यांना वरती येण्यासाठी ना जागाच नव्हती. मग हे आळूचे जे काही पानं होते ना, ते मी कट करून घेतले आणि जी व्हाईट कुंडी तुम्हाला दिसते ना, त्यामध्ये नागलीचा वेल आहे. उन्हाळ्यामध्ये हा वेल आहे ना इतका खराब झाला होता आणि पानं पण इतके छोटे-छोटे होते त्याचे. पण जेव्हापासून पाऊस पडायला लागला ना, तर याची पानं पण आहे ना, अशी छान हिरवीगार आणि मोठी-मोठी यायला लागली आणि हिरवागार असा हा नागलीचा वेल झालेला आहे छान. अळूच्या पानाची पण साईज आहे ना, आता थोडीशी मोठीच झालेली आहे. छान मी पानं कट करून घेतली आणि किचनवर तुम्हाला इतका सारा पसारा दिसतोय. गावात जायचं होतं ना, त्यामुळे मी हा किचनवरचा पसारा तसाच पडून दिला होता. बाकीचं सगळं आवरून गेलेली होती. म्हटलं आलं की नंतर आवरूया. मुलांचं टिफिन वगैरे पण क्लीन नव्हतं केलेलं, घसलेलं नव्हतं. आता स्वयंपाकाची भांडी जी काही निघतील, तर ते सगळं एकत्रच मी आता करून घेईल आणि आता लगेच स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे. पण स्वयंपाकाला सुरुवात करायच्या आधी मला किचन वाटत आहे ना, थोडासा असा मोकळा-मोकळा लागतो. अशी गर्दी-गर्दी बघितली ना, की मला काम करण्याचीच इच्छा नसते. मी पहिलं ते सगळं आवरून घेते, थोडासा मोकळा करून घेते. जे काही भांडे वगैरे असतात ना, ती सगळी मोकळी करून बेसिकमध्ये ठेवते आणि नंतर मग घसली जातात. पण मला किचन वाटा असा थोडासा मोकळाच लागतो. आता ही जी काही तुम्हाला आंबे दिसताय ना, तर ते ना घरचेच आहे, जे मी पिकत ठेवलेले होते आणि आता ते इतके छोटे-छोटे आहे आणि मुलं पण असे ना खात नाही, त्यांना कट करून द्यावे लागतात. म्हटलं चला आज ही काही जेवढे उरलेले आहेत ना, त्याचा सगळ्यांचा रसच बनवून घेऊया. तर ह्या सगळ्या आंब्यांचा मी आता रस बनवून घेणार आहे. पण त्याआधी त्याला स्वच्छ असं धुवून घेतलं. आता मी ते आंबे धुते, पण माझ्या मनामध्ये चाललं होतं, आज मी भात बनवू की नको बनवू? कारण आज माझा मेनू ठरलेला होता. छान असं वरण-भात, पोळी, अळूच्या वड्या आणि ना रस बनवूया. आणि इथे माझं चालू होतं, की मी आज भात बनवू की नको बनवू? कारण भात जर बनवला, मी आणि आरू खातो, आहो तर खात नाही आणि भात आहे ना शक्यतो आम्ही कमीच खातो. मग म्हटलं करू की नको? माझ्या मनामध्ये तेच चालू होतं. तुमच्याही मनामध्ये असं चालतं का, की एखादं काम करताना, की आज आपण ही भाजी बनवायची का नाही बनवायची? किंवा मग अचानक भयानक प्लॅन सुद्धा चेंज होतात का? माझे तरी होतात बरं का. काही गरज नाही आपल्या याच्यामध्ये होऊन जाईल, तर आपण उद्या बनवूया. तर असं माझं चालतं. तर इथे मी ना माझ्या मनामध्ये तेच चालू होतं, बनवू की नको बनवू, बनवू की नको बनवू? आणि फायनली म्हटलं काही गरजच नाही. आज मी भातच बनवत नाही. फक्त वरण-पोळी, अळूच्या वड्या आणि रस बनवणार. मेनू माझा ठरून गेला. चला आज भात स्किप करायचा म्हणून तिकडे लगेच डाळ शिजत घालून घेतली कुकरमध्ये. मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तर हे दोघं मिक्स करून मी वरण बनवत असते. मूग जरा जास्त घेते आणि तूर जरा कमी घेत असते. एकदम मस्त टेस्टी वरण बनतं. तर तिकडे कुकर लावून दिला आणि तोपर्यंत ना इकडे जे काही अळूच्या पानांचे देठ थोडे मोठे होते ना, ते कट करून घेतले. अळूची पानं पण स्वच्छ करून घेतले आणि लगेच आहे ना डाळीचं पीठ घेतलं. त्यामध्ये लाल तिखट, हळद
मीठ, थोडेसे जिरे आणि या मसाल्याच्या डब्यातली ना, जी काही मिरची होती ना, ती संपलेली होती. ती पण लगेच मी या डब्यामध्ये काढून घेतली. आता नंतरही करायचं आहे आपल्यालाच आणि आत्ताही आपल्यालाच करायचं आहे. जेव्हाचं काम तेव्हा केलं की बरं पडतं. मिरची थोडीशी मी इथे काढून घेतली आणि त्यानंतर मी त्यामध्ये ना तीळ सुद्धा ॲड करणार आहे. जेव्हा तीळ आपण टाकतो ना, तर म्हणजे जेव्हा वडी खातो ना, त्यावेळेला ते छान असं दाताखाली येतं आणि इतकं छान टसटस लागतं, एकदम भारी वाटतं. मग मी त्यामध्ये थोडेसे तीळ पण ॲड केले आणि थोडासा ओवा सुद्धा आहे ना, असा हातामध्ये घेऊन रब केला आणि तो पण त्यामध्ये ॲड करून घेतला. आता हे थोडंसं पाण्याचा अंदाज घेऊन आहे ना, याला मिक्स करून घेईल. आज मी थोडंसं डाळीचं पीठ थोडं जास्तच घेतलेलं आहे. कारण दरवेळेस मी जेव्हा घेते ना, तेव्हा ते कमी पडतं आणि नंतर काही वड्यांना आहे ना, ते कमी-कमी लागलं जातं. म्हणून मी आज थोडंसं जे काही पीठ आहे ना, ते जास्त घेतलं. थोडंसं पाणी टाकून त्याला आहे ना, असं छान मिक्स करून घेतलं. अंदाज आपल्याला येऊनच जातो. किती पाणी टाकायचं त्याचा अंदाज आपल्याला येऊनच जातो. थोडं-थोडं पाणी ॲड केलं, ते छान मिक्स करून घेतलं आणि लगेच अळूच्या वड्या बनवायला सुरुवात केली. अळूच्या वड्या खायला जेवढ्या टेस्टी लागतात ना, तेवढ्या सोप्या सुद्धा असतात. झटपट बनल्या जातात आणि सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि ह्या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये अशा कुरकुरीत अळूच्या वड्या प्रत्येकालाच आवडत असतील. 20च अळूचे पानं निघालेले होते. आता याच्यात 2 वड्या करण्यापेक्षा म्हटलं एकच मोठीशी वडी बनवून घेऊया. तर एकच मी याची ना वडी बनवून घेतली. पालत्या बाजूने ना त्याला मस्त पीठ लावून आणि गोल-गोल बनवून घ्यायचा. आता सगळेजण बनवतातच. छान याला रोल करून घेतलं आणि ही वडी मी आता इडलीच्या भांड्यामध्ये वाफवणार आहे. माझ्याकडे इडलीचं जे काही भांडं आहे ना, त्यामध्ये 6 प्लेट दिलेले आहे. यामध्ये इडलीसाठी 2 प्लेट्स दिलेल्या आहे. मिनी इडली किंवा अप्पे तर ते पण मी यामध्ये बनवू शकते. जे काही वाफवण्याचे पदार्थ असतात जसं की अळूवडी, कोथिंबीर वडी तर त्यासाठी पण जाळीवाली प्लेट दिलेली आहे. ढोकळा पण बनवू शकते आणि मध्ये ना मी 2दा दाल-बाटी बनवली होती आणि ज्या काही बाटी असतात ना, तर त्यासुद्धा मी या भांड्यामध्ये बनवलेल्या होत्या. एकच नंबर झाल्या होत्या. म्हणजे मी एकाच भांड्यामध्ये इतके सगळे पदार्थ बनवू शकते. एकच नंबर हे भांडं आहे इडलीचं. मी ते ना भांड्याच्या दुकानामधनं घेतलेलं आहे, ऑनलाईन नाही घेतलेलं आहे. जर हे भांडं ह्याच कंपनीचं जर ऑनलाईन मला दिसलं, तर नक्की मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नक्की चेकआउट करा. थोडंसं डाळीचं पीठ आज माझ्याकडनं जास्तच झालं होतं. आता हे उरलेल्या पिठाचं मी छान असं धिरडं बनवून घेणार आहे आणि आता अळूची वडी वाफेपर्यंत मी पटकन आता रस बनवून घेते आणि त्यानंतर पोळ्या बनवून घेणार आहे. काही जणांना आंब्याचा रस इतका आवडतो, पण त्यांना ना बनवायलाच आवडत नाही. कारण हात खूप भरले जातात आणि काही जणांना तर ते बनवताना जर बघितलं, तर तो पिला जात नाही, असंही होऊन जातं. तर चला इथे मी आंब्याचा रस बनवून घेते. त्यानंतर मी पोळी बनवली आणि भात मात्र आज बनवलेलाच नव्हता. मस्त वरण, पोळी, अळूची वडी आणि रस तर असं आम्ही जेवण केलं. तर चला कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.